हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते दान उभे विटेवर सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवर सुंदर ते दान उभे विटेवर सुंदर ते धान उभे विटेवर सुंदर ते दान उभे सुंदर ते दान उभे विटेवर सुंदर ते दान उभे विटेवर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर सुंदर ते थान उभे विठवरी सुंदर ते धान उभे विठवरी सुंदर ते दान उभे विटेवर सुंदर ते दान उभे विटेवर करकटावरी 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 ठेवनी तुळशी हार गळा गाजे तुळशी हार गळा गाजे पितांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिठान तुळशी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर हे चिठान निरंतर हे चिंध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडल तपती श्रवण मकर कुंडल तपती श्रवण मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडल तपती श्रवण मकर कुंडल तपती श्रवण कंठी कौतुभमणी कंठी कौतुभमणी विराजित कंठी कौतुभमणि
विराजित तुळशी हार गळा तुळशी हार गळा देवतांबर कंठ गौभामणी विराजित कंठ गौभामणी विराजित तुळशी हार गळा तुळशी हार गळा आवड निरंतर आवडे निरंतर हे जिरा तुळशी हार गळा तुळशी हार गळा देवतांबर आवडे निरंतर हे जिरा तुकामणे माझे जी सर्व सुख कामणे माझे जी सर्व सुख कामणे माझे जी सर्व सुख कामणे माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख तुकामणे माझे जी सर्व सुख तुकामणे माझे जी सर्व सुख कामणे माझे जी सर्व सुख माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा गाजे पितांबर 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 आवडे निरंतर हे दान आवडे निरंतर हे दान आवडे निरंतर हे दान आवडे निरंतर हे दान जय जय राम माझे जीवीची आवडी 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 पंढरपुरा पंढरपुरा नेहिना गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले
पंढरपुरा नेईन गुडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले माझे जीवेची आवडी माझे जीवेची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पंढरपुरा नेईन गुडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे 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 गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे 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 पाहता पाहता रूप आनंद साठवे पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पाहता रूप आनंद साठवे पाहता रूप आनंद साठवे पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे 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 गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले बाबा रखुमादेवी वरु सगुण निर्गुण 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 सगुण निर्गुण बाबा रखुमादेवी वरु सगुण निर्गुण रूपा विठ्ठवारी रूपा विठ्ठवारी दाविली खुणा पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले रूप विठ्ठवारी दाविली खुणा रूप विठ्ठवारी दाविली खुणा पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी
देवी वरु सगुण निर्गुण बाबरम्मा देवी वरु सगुण निर्गुण बाबरप्पा देवी वरु सगुण निर्गुण बाबरप्पा देवी वरु सगुण निर्गुण रूपा रूप विट्यावारी दाविली खुण पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले रूप विट्यावारी दाविली खुण रूप विट्यावारी दाविली खुण पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले गोविंदा गोविंदाचे गुणी झाले पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले 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 हो बारकुमाई कुमारी अरे जय जय हो बारकुमाई जय जय हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई माझे जीवीची आवडी 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 पंढरपुरा नेहीन गुडी पंढरपुरा
पंढरपुरा नेईन गुळी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले नेईन गुळी पंढरपुरा नेईन गुळी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी पंढरपुरा पंढरपुरा नेईन पंढरपुरा नेईन गुळी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पंढरपुरा नेईन गुळी पंढरपुरा नेईन गुळी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले 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 पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गोविंदाचे गुणी गोविंदाचे गुणी वेदले गोविंदाचे गुणी वेदले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदले गोविंदाचे गुणी वेदले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गोविंदाचे गुणी वेदले गोविंदाचे गुणी वेदले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदले गोविंदाचे गुणी वेदले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले ठाला विठाला ठाला माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या अभंगामधून आपली आवड प्रकट करत आहेत. या अभंगाचं शेवट मोठं गमतीचं आहे. बाप रखुमा देऊरु सगुण निर्गुण आणि रूप विटेवरी दाविली खुण. नेहमी अभंगामध्ये असं असतं, ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, अशा अभंगाचा नेहमी शेवट होत असतो. पण ज्ञानोबारायाचा अभंग असून सुद्धा
या अभंगाचा शेवट बाप रखुमादेवीवर असा आहे. तेव्हा काही काही वेळेला माणसांच्या मनामध्ये अशी शंका उद्भवते, इतर अभंगाला ज्ञानदेव म्हणे आणि या अभंगाला बाप रखुमादेवीवर का? त्याचा इतिहास थोडासा कळला म्हणजे मंडळीला लक्षात येतं की बाबा बाप रखुमादेवीवर म्हणणारे आणि ज्ञानदेव म्हणणारे दोन्ही एकच, दोन्ही अभंग ज्ञानेश्वर महाराजांचेच. भाग असा आहे की ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, नामदेव पासष्टी आदी ग्रंथ निर्माण झाले. एकापेक्षा एक चढ असे ग्रंथ निर्माण झाले. हरिपाठासारखा नामावर अभंगावली प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर माऊलींना असं वाटलं की आता आपलं अवतार कार्य संपलं. पण एवढा मोठा ज्ञानवान, गुणवान, ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न, प्रेमाचा पुतळा नाही का, असा भाऊ मिळणं हे सुद्धा आयुष्यातलं मोठं भाग्यच बरं का, फार मोठं भाग्य. आपल्याला नकळत माऊलींच्या बद्दल एवढं प्रेम वाटतं. न बघता एवढं जर प्रेम, तर यांनी सहवासात 16 वर्ष काढली, त्यांना काय प्रेम वाटलं असलं पाहिजे. नाही, विचार करून बघा की बाजारातली जिलेबी जर बघितली तर जिलेबी बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. मग प्रत्यक्ष जर साजूक जिलेबी तोंडात टाकली तर काय वाटत असेल. हा जसा एक भाग आहे, तसं ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन 700-750 वर्ष झाली समाधी घेऊन. तरी पण त्यांचा शब्दानुसार वागणारे, नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचणारे, नित्यनेमाने त्यांचं स्मरण करणारे लाखो लोक आहेत. मग आता मला सांगा की आमच्यासारख्यांना, ज्यांना प्रत्यक्ष माऊली बघितली नाही पण अक्षर सहवास झाला, त्यांना असं वाटतं की माऊली आमची आहे, आमच्या डोळ्यात पाणी येतं, आमचं अंतःकरण प्रेमाने भरून येतं. ही जर आमची अवस्था आहे तर प्रश्न असा उद्भवतो की ज्यांनी 16 वर्ष सहवासात काढली त्या भावंडांची अवस्था काय झाली असेल. त्यांनी माऊलींना प्रार्थना केली, ज्ञानराजा, अरे बाबा, तुला समाधी घेणं वाटणं योग्य आहे, पण आम्हाला असं वाटतं आमच्याकरता थोडे दिवस या जगात काढ. जगाकरता नको, निदान आमच्याकरता तरी. आणि म्हणून प्रत्येकाकरता 2-2 वर्ष अशी ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्य काढलं आणि एकंदर 20-21 वर्षी समाधी घेतली. पण एक म्हणाले, माझ्या दृष्टीने माझं आयुष्य परिपूर्ण झालेलं आहे, आता इथून पुढे जर जगीन तर तुमच्याकरता. म्हणून पुढच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव म्हणे असं न लावता बाप रखुमादेवीवर, हेच या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून थोडंसं लक्षात घ्यावं की बाप रखुमादेवीवर जरी म्हटलं तरी अभंग कुणाचा? ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि एक भाग महत्वाचा असा आहे की या रीतीने आईवडिलांचंही स्मरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या माता आणि पिता यांचं नाव काय? विठ्ठल आणि रुक्माई. तर या अभंगातून पांडुरंगाचंही स्मरण, आराध्य दैवत पांडुरंग. काय इथून पुढचं आयुष्य आता माझं नाही, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तसं महाराज म्हणतात, उपकारापुरता मी जगतो. तसं आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे अभंग लिहिले ते बाप रखुमादेवीवर या दृष्टिकोनातून अभंग लिहिले. आणि म्हणून हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे का नाही याबद्दल शंका सुद्धा घेण्याचं काही कारण नाही. पण काही काही विद्वान मंडळी बरं का, संशोधक मंडळी, त्यांच्या मनामध्ये अशी शंका येते, त्याच्याकरता मुद्दाम सांगितलं की दोन्हीही एकच. काय ज्ञानेश्वरीची भाषा, अमृतानुभवाची भाषेमध्ये जरी फरक असला आणि हरिपाठाच्या भाषेमध्ये जरी सुलभता दिसली असली तरी ज्ञानेश्वर महाराज तेच, त्याच्यामध्ये फरक नाही. आणि म्हणून या अभंगाची सुरुवात ज्ञानेश्वर भगवान, एक मोठं कौतुक बघण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराज हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून कळसच बरं का. जरी संप्रदायाचा पाया असले तरी अध्यात्माचा कळस आहेत. एका व्यक्तीमध्ये एवढे सर्व गुण आपल्याला प्रकर्षाने जाणवतात बघा. भक्त तो भक्त असतो, तत्वज्ञ तो तत्वज्ञ असतो, आत्मज्ञानी तो आत्मज्ञानी असतो, साक्षात्कारी तो साक्षात्कारी असतो बरं का. हो, एखादा मोठा विद्वान असेल तो विद्वान असेल, पण तो आत्मसाक्षात्कारी असेल असं नव्हे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी सर्व गुण एकवटलेले आपल्याला दिसून येतात. आणि एक विशेष म्हणजे असा आहे, काही काही माणसं म्हणतील की एखादा मनुष्य जर ज्ञानवान झाला तर त्याच्या ठिकाणी आवड कशी शिल्लक राहते. ज्ञानाचं लक्षण असं आहे की परिपूर्ण ज्ञानाची अवस्था आल्यानंतर बरं का त्या ठिकाणी आवड कोणतीही शिल्लक राहत नाही, नाही का. आवड असणं हे थोडंसं कमकुवतपणाचं लक्षण आहे, नाही का. अहो, एखादा म्हातारा मनुष्य जरी वयाने झाला की नाही तर आम्ही म्हणतो काय अजून काय हे
इच्छा संपली नाही का? अहो दात पडले तरी अजून खावंसं वाटतं का? काय आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, काय अहो दात पडले तरी अजून खावंसं वाटतं. इंद्रिय आमची तुमची गलित गात्र झाली तरी अजून भोगातून बाहेर पडत नाही. तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये जेव्हा मनुष्य ज्ञानाच्या अवस्थेला बघतो आणि ज्ञानाच्या अवस्थेला पोचल्यानंतर त्याच्या ठिकाणी आवड कशाची असत नाही एका ज्ञानाशिवाय, असा एक सिद्धांत आहे. पण या ठिकाणी मोठे त्यांचंच वर्णन करताना तेव्हा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपलं स्वतःच वर्णन करतात. तैसे आमुचे निनावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. काय सांगतात? अज्ञानाचे ज्ञानही नव्हे, आम्हा लागी गुरुदेवे आम्हीच केलो. आता या ठिकाणी अज्ञान नाही आणि अज्ञान संपल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञानही शिल्लक राहत नाही. मग आता अज्ञानही नाही आणि ज्ञानही नाही अशी जी अवस्था, स्वरूप अवस्था, त्या अवस्थेच्या ठिकाणी आम्ही असताना आता मला सांगा इथे आवड कशी निर्माण व्हावी? कशाची आवड शिल्लक राहिली आहे? कोणत्या भोगाची, कोणत्या वस्तूची? आता वस्तुरूप झाल्यानंतर, ज्ञानरूप झाल्यानंतर, नाही का, स्वरूप मात्र झाल्यानंतर आता स्वरूपात जाऊन सुद्धा पुन्हा आवड निर्माण होते. हे मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून थोडासा विचार करण्यासारखा अभंग आहे हा. त्यांचं वर्णन करताना अजून एका ठिकाणी असं म्हणाले, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून. उपजताच ज्ञानी, सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं. ज्ञानोपार आहे, उपजताच ज्ञानी आहेत. मग आता जी व्यक्ती उपजताच ज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी आवड शिल्लक राहावी. आणि माणसं म्हणतात अहो काय अजून आवड शिल्लक आहे का? पण एक याच्यातला महत्वाचा भाग असा आहे की इच्छा निराळी आणि आवड निराळी. महत्वाचा भाग कोणता आहे? इच्छा निराळी. इच्छेला काहीतरी निमित्त लागतं, इच्छेला काहीतरी निमित्त लागतं आणि आवड ही निनिर्मित आहे. शब्द कसा आहे? म्हणून इच्छा सनिमित्य आहे. शब्द कसा आहे? इच्छा सनिमित्य आहे. म्हणजे इच्छेकरता काहीतरी निमित्त लागतं, नाही का? समजा तुमच्या अंगावरचा सदरा आहे, माझ्या ठिकाणी सदऱ्याची इच्छा नव्हती, चांगल्या सदराची, पण तुमचा सदरा बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपणही तसा शिवावा. काय? तसं तहान लागल्यानंतर, तृषित आला, पाण्याची इच्छा, भूक लागल्यानंतर अन्नाची इच्छा. मग इच्छा निराळी आणि आवड निराळी. इच्छेकरता काहीतरी निमित्त लागतं, आवडी करता निमित्त लागत नाही, ती स्वयंपूर्ण आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाहीत की माझी इच्छा आहे, मला इच्छा आहे, नाही, माझ्या ठिकाणी आवड आहे. म्हणजे उपजताच आवड जन्मता असते आणि इच्छा जसं जसं आयुष्य जातं तशी तशी ती इच्छा निर्माण होते. काय? पहिल्यांदा एक मनुष्य म्हणाला का एखादी गोष्ट बघितलीच नाही, इच्छा निर्माण होत नाही. पण एखाद्या श्रीमंताच्या घरात गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं का नाही, म्हणाला आपल्याला एक सोफा सेट आणला पाहिजे. मग त्याला विचारलं, सोफा सेट एकदम कसा तुमच्या मनात आला? नाही, म्हणाले अमक्या तमक्याच्या घरामध्ये गेलो होतो, त्याच्याकडे बघून आम्हाला असं वाटलं की आपल्या घरात सोफा सेट असावा. म्हणजे अर्थ नीट लक्षात घ्या की इच्छा ही सनिमित्य आहे आणि आवड ही निर्मित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आवड निर्माण झाली, इच्छा नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेही नगुडी आणि पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदले. विठ्ठला 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 विठ्ठला. एक मला सहज गोष्ट आठवली, एक अशी सुंदर गोष्ट आहे. एकदा काय झालं, रामचंद्र प्रभू आणि युद्ध वगैरे संपलं होतं आणि बसले होते एकदा अयोध्येमध्ये, राजसिंहासनावर आरूढ होते. सुखाचे दिवस होते, जानकी होती बाजूला, बरं का. सगळं रामपंचायतन भरलं होतं, मारुतराया होते, मोठे मोठे विद्वान सभेमध्ये बसले होते. काही राजकारभारी लवकर त्या दिवशी आटपल्यानंतर आणि सहज कोणीतरी म्हणालं आज काहीतरी अध्यात्माची चर्चा होऊ द्या, काहीतरी अध्यात्माची परमार्थाची चर्चा होऊ द्या. मग आता विद्वान होते, आता रामराया जिथे आहे तिथे सगळे विद्वान काही असं आहे. काही वेळेला मला असं वाटतं माणसं नावाची विद्वान असतात पण विद्येची वाण असते. विद्वान शब्दाचा अर्थ कसा आहे? विद्वान. पण विद्वानाच्या ठिकाणी विद्या दिसत नाही, त्या विद्येची वाण दिसते, नाही का. विद्येचा वाण अंगावर दिसायला पाहिजे ना. काय? मग विद्येचा वाण अंगावर दिसत नाही, विद्येची वाण दिसते.
आणि ज्याच्या ठिकाणी विद्येची वाण दिसते त्यालाच आम्ही विद्वान म्हणतो. नाथ महाराज भागवतात म्हणाले, मोरांगी अति रोळसे अंग भरी भरली पिसे, एक दृष्टी नांधळे जैसे आणि झाले तैसे विद्वांसा. अरे विद्वान आहेत, पण ज्याचा वाण असायला पाहिजे त्याची वाण आहे. आणि म्हणून विद्वान मंडळी होती. हो, शब्द पांडित्य होतं, पण प्रतिती नव्हती बोधाची. आणि मग सहज चर्चा निघाल्यावर म्हणाले, जरा ब्रह्माबद्दल काहीतरी चर्चा करू. आता ब्रह्माबद्दल कसली चर्चा करायची? आणि मग ऋषी मुनी मोठे मोठे बसलेले. मग एकाने सुरुवात केली. एक म्हणती ब्रह्म सगुण, एक म्हणती ते निर्गुण, एक म्हणती सप्रपंच, एक म्हणती ते निष्प्रपंच. ऐसे वाद करती दारुण आणि शब्द कचकच वाढविती. नाथ महाराज सुंदर लिहितात, ऐसे वाद करती दारुण आणि शब्द. एक म्हणतो ब्रह्म सगुण आहे, एक म्हणतो ते निर्गुण आहे, एक म्हणतो सप्रपंच आहे, एक म्हणतो निष्प्रपंच आहे. आणि झालं बाबा, याच्यावर अनेकांनी अनेक प्रमाण दिली. कोणी हे प्रमाण उपनिषदातलं दिलं, कोणी कशातलं दिलं, कोणी कशातलं दिलं, अनेकांनी अनेक प्रमाण दिली. पण शेवटी कुणाची एकी होईना, अहंकाराने सगळे अडून बसले. असं करता करता रामचंद्र प्रभू सकाळपासून बसलेले, जेवायची वेळ झालेली, मारुतीरायाला आमच्या पोटात भूक लागली. त्यानं ते आपले सगळे मान खाली घालून रामचंद्र प्रभूच्या पायाजवळ बसले होते. काय मारुतीरायाला ते सगळं अवघड झालं ऐकायला कानाने. ते म्हणली, काय मंडळी आहे ती, आता यांना काय सांगावं, कसं समजून सांगावं. बरं, आपण मध्ये बोलायला जावं तर ह्याने म्हणावं, हे वानर आहे, याला काय कळतं. पण काय करावं म्हणले, बोलणं हेच खरं आता म्हणले, आता काही गप्प बसून जमत नाही. आणि यांची जी बडबड 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 चालू आहे. शेवटी आमचे हनुमानजी उठले, मारुतीराया हात जोडला, सगळ्या विद्वानांना नमस्कार केला, रामचंद्र प्रभूला नमस्कार केला आणि सगळ्याकडे बघून म्हणाले, परंतु ऐका माझे वेडे प्रेम. सुंदर ओवी आहे, भावार्थ रामायणातली. परंतु हे तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं, सगुण निर्गुण सप्रपंच निष्प्रपंच हे सगळं आम्ही तुमचं बोलणं ऐकलं. आम्हाला त्यात तितकंसं काही कळलं असंही नाही. पण ऐका, परंतु हे तुमचं म्हणणं खरं आहे, परंतु ऐका माझे वेडे प्रेम सुंदर सावळा श्रीराम. हात करून म्हणतायत. हे आश्चर्यच आहे की नाही. समोर ब्रह्म बसला असताना ब्रह्माबद्दल चर्चा चालली आहे, ते सगुण का निर्गुण. याच्यापेक्षा नाही का विद्वत्तेची नाही नाचक किती केवढी. विद्वत्तेची नाचिक्य आहे. प्रत्यक्ष सावळा परब्रह्म पुढे बसलेला आहे. म्हणून मारुतीराय नाही खटकलं. अरे प्रत्यक्ष राम समोर परब्रह्म समोर बसलेला आहे आणि चर्चा चालली आहे तो सगुण का निर्गुण. परंतु ऐका माझे वेडे प्रेम सुंदर सावळा श्रीराम, हाती घेवोनी धनुष्यबाण, जेणे मर्दिला रावण, तेची माझे अद्वय ब्रह्म आणि पाहता नयन निवताती. तेची माझे अद्वय ब्रह्म आणि पाहता नयन निवताती. मारुतीरायाच्या डोळ्याला धार लागली. सुंदर सावळा राम बघितला, अंतःकरण भरून आलं. अरे म्हणाले, बाबांनो कसली चर्चा करता. सगुण काय म्हणता, निर्गुण काय म्हणता, सप्रपंच काय म्हणता, निष्प्रपंच काय म्हणता. मला तर तुमच्या इतकं काही कळत नाही. ही जर ब्रह्म्याची व्याख्या झाली ते समोर बसलाय ते कोण. हाती घेऊन धनुष्यबाण, जेणे मर्दिला रावण, तेच आमचे अद्वय ब्रह्म आणि पाहता नयन निवताती. याला काय म्हणावं. यांना ते पटत नाही. यांचा तो ईश्वर आहे, माया उपाधी चैतन्य. काय संतांचं ब्रह्म हे सगुण निर्गुणात्मक असल्या कारणाने तिथे हा भेद निर्माण होत. आणि म्हणून महाराज म्हणाले, तेची माझे अद्वय ब्रह्म आणि पाहता नयन निवताती. आणि माता मला सांगा की इथे सगुण परमात्मा निर्गुण परमात्मा ही सगुणाची वारी आहे बरं का. ही वारी कोणाची आहे. सगुणाची वारी आहे. म्हणून एक सांगू का, ज्ञान्यांचा देव निर्गुण असतो आणि नामधारकाचा देव सगुण असतो. विठ्ठला विठ्ठला आणि हे जाणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे जीवीची आवडी. माझ्या जीवातली आवड आहे बरं का. हो, जशी एक जीवातली गोष्ट असावी. नाही, फार महत्वाचा भाग आहे. ही कुठली आवड आहे. माझ्या जीवातली. आपण म्हणतो ना, एक माझ्या जीवातली गोष्ट सांगू का.
आता हे वरवरचं सगळं बोलणं झालं, पण माझ्या जीवातलं सांगू का? तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी. हो, मग त्यांना कुणी विचारलं, महाराज अहो पंढरपूरला एवढी गुढी नेणं इतकं कोण आहे तिथे? ते म्हणाले, आमचा जीवीचा जीवलग. मला असं वाटतं पंढरीची वारी म्हणजे बरं का सख्याची भेट, जीवलगाची भेट नाही. भेट कुणाची? जीवलगाची भेट. जीवलग या शब्दाची व्याख्या ज्ञानोबारांनी इतकी उत्कृष्ट केली आहे. ते म्हणाले, बाप रखुमा देऊरू जीवीचा जिव्हाळा. अरे का, जीवलग जीवीचा जिव्हाळा एका अर्थाचे दोन्ही शब्द. बाप रखुमा देऊरू जीवीचा जिव्हाळा, आणि काही केलिया वेगळा नव्हे गे माय. काही जरी घडलं तरी तो मला सोडून जात नाही, तो जिव्हाळा, तो जीवलग. व्याख्या किती सुंदर आहे. अजून एक सांगतो, जीवाच्या लगत तो जीवलग. जीवलग कोण? जो माझ्या जीवाच्या लगत आहे. मग आता मला सांगा, जीवाच्या लगत ईश्वरी सत्तेपेक्षा कोण आहे? तो पांडुरंग कोण आहे? म्हणाले, माझा जीवलग आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं, पंढरीची वारी म्हणजे सख्याकडे जाणं, सख्याच्या दर्शनाकरता जाणं. आणि सख्याच्या दर्शनाला जाताना एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी जी ओढ असते ना, तीच ओढ पंढरीच्या वारीबद्दल पाहिजे, नाही का? एखादी मुलगी जेव्हा आपल्या आवडीच्या व्यक्तीला भेटायला जाते, मग आवडीच्या व्यक्तीला भेटायला जात असताना तिच्या मनामध्ये जी उत्सुकता असते, जी ओढ असते, महाराज म्हणतायत, वेधले हो मन तयाची गुणी, वेधले हो मन तयाची गुणी, वेधले हो मन तयाची गुणी, वेधले हो मन तयाची गुणी. क्षणभर विठ्ठल रुक्मिणी, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे, वेधले ओ मन दयाची गुणी, वेधले ओ मन दयाची गुणी. क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे, वेधले ओ मन दयाची गुणी, वेधले ओ मन दयाची गुणी. काय म्हणतात महाराज? वेधले हो मन. या अभंगाची सुरुवात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा आणि विठो देखिला डोळा बाई हो. कोण? पंढरपुरीचा निळा. निळा कुठला? कुणाची वारी? पंढरपुरीचा निळा आणि लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा. अहो लावण्याचा पुतळा, हो ज्ञानोबा म्हणाले, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी. ओ काय आहे? दिसायलाही सुंदर, गुणाने सुंदर आणि पुन्हा जीवलग. हो, सर्व एकत्रित झाल्यानंतर फारच ओढ लागते, नाही का? एखादं बघा, नकट जरी मूल झालं की नाही तरी आईला बरं वाटतं, मोठं बरं वाटतं, कारण ते मूल आहे. गुणाने जरी डावं असलं तरी आपलं मूल असल्यानंतर आईला बरंच वाटतं. बघा, रूपाने चांगलं नाही, गुणाने चांगलं नाही तरी ती म्हणते, असू दे माझा आहे. नाही, विचार करा, एखादा वाईट मुलगा असला की नाही तरी आईला आपला मुलगा बरा वाटतो. पण या ठिकाणी गंमत अशी आहे, मोठी कौतुकाची अवस्था अशी आहे की इथे हा गुणाने चांगला, दिसायलाही सुंदर, बरं का, आणि पुन्हा जीवीचा जीवलग. मग असा असल्यानंतर काय वाटणार नाही? एखादा मुलगा दिसायला सुंदर, बरं का, गुणाने तसाच, मग आता तो किती जिव्हाळा असला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतायत, वेदले हो मन तयाची गुणी आणि क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे. मग आता क्षणभर सुद्धा मी त्याला विसरू शकत नाही. असं असताना ज्ञानोबा म्हणाले, आता आम्हाला असं वाटतं आम्ही त्याच्या भेटीला निघालो. कुणाच्या भेटीला?
पांडुरंगाच्या भेटीला. मग म्हणून पण एक सिद्धांत लक्षात ठेवा मगाचा, की कुणी म्हणतील की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे, तिथे जाण्यात काय वर्म आहे? त्याचं उत्तर मगाशी दिलेलं आहे. काय? सर्व ठिकाणी जरी देव भरलेला असला तरी पंढरपूरला हे सगुण दर्शन आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो, मिठी मारल्याशिवाय आलिंगन दिल्याशिवाय बरंच वाटत नाही. कल्पनेत लग्न असू शकत नाही, तसं कल्पनेत देव सुद्धा चालत नाही. कल्पनेत लग्न चालेल का वास्तव्यात पाहिजे? कल्पनेत पत्नी चालेल का प्रत्यक्ष पाहिजे? तसा कल्पनेत देव असून जमत नाही, तोही प्रत्यक्षच असावा लागतो. नुसती कल्पना केली काय शुभमंगल सावकारा कल्पना, काय माझं लग्न झालं, बायको आली, 2 मुलं झाली, करा कल्पना. मग कल्पना करून जमेल का? नाही म्हणाला. कल्पनेत बायको जमत नाही, प्रत्यक्षात पाहिजे. कल्पनेत बायको जमत नाही, पण कल्पनेतला देव मानवतो, हे आश्चर्य आहे. काय? आणि म्हणून या ठिकाणी महाराज मोठं कौतुकाने सांगतायत की बाबा रे, मला असं वाटतं की सगुण साकार. कारण का? पंढरीतल्या देवाचं वर्णन करताना असं आहे, इतर जगामध्ये माणसं साधना करतात आणि साधना करून देवाची वाट पाहतात. या ठिकाणी वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळुता तडी उतावीळ, कृपाळुता तडी उतावीळ, कृपाळुता तडी उतावीळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळुता तडी उतावीळ, कृपाळुता तडी उतावीळ, कृपाळुता तडी उतावीळ. पांडुरंगाचं वर्णन करताना आता मला सांगा, इथे नातं इतकं सुंदर आहे. देव जीवाचं नातं नाही, वारकरी संतांनी आई मुलाचं नातं प्रगट केलं. माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पानायली आणि कुरवाळोनी लाविस्तनी नवजे दुरी जवळोनी. जीव असेल तेव्हा देवाची वाट पाहावी लागते, पण जेव्हा आई होते, आई मुलाची वाट पाहते, हा सिद्धांत आहे. नाही का? आपल्याला शाळा आवडते, बाहेर फिरायला आवडतं, आणि आई की नाही अशी गच्चीत, तुमचं लहानपण तुमच्या लक्षात असेल, आई अशी गच्चीत उभी राहायची, वाट बघायची, आला का रे, आला का रे, आला का रे, आला का रे. कोण वाट पाहते? तो मूल खेळात अडकलंय, पण आई जशी बाळाची वाट पाहते, तसा परमात्मा पांडुरंग हा आमचा जीवीचा जीवलग असल्या कारणाने तो आमची वाट पाहतो. आणि तो माझी वाट पाहतो हे एकदा जाणीव झाल्यानंतर महाराज म्हणाले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, हो गोविंदाचे गुणी वेधले. काय? पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. पुढे आता कसा नाद लागला त्याचा? जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे आणि पाता रूप आनंद साठवे. आता कसं घडलं म्हणाले, जागृती आणि स्वप्न सतत ध्यास कुणाचा? त्याचाच लागला. हो, असं असतं. जागृतीमध्ये ज्या गोष्टीचा ध्यास असतो की नाही, त्याचाच गोष्ट स्वप्नामध्ये सुद्धा असतो. हो, आम्हाला तर अनुभव आहे की आता पंढरीची वारी जवळ आली की नाही, की वारकऱ्याला ध्यास लागतो पंढरीचा, आणि पंढरीची वारी स्वप्नात सुद्धा पंढरीची वारीच येते. अर्थच आहे. विषयाचा ध्यास जर लागला तर विषय स्वप्नामध्ये येतात. एखाद्या वस्तूची आवड असेल ती स्वप्नात येते. मग प्रत्यक्ष पांडुरंगाची आवड लागल्यानंतर जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे आणि पाहता रूप आनंद साठवे. एक सिद्धांत सांगतो महत्वाचा या ठिकाणी असा आहे की कंसाची सुद्धा अवस्था तीच होती. कंसाला जागृती स्वप्नात देव दिसत होता, कंसाला जागृती स्वप्नामध्ये देव दिसत होता, पण तो राक्षस ठरला, संत ठरला नाही. याचा अर्थ असा आहे की कंसाला जागृती स्वप्नामध्ये देव दिसत होता हे खरं आहे, पण त्याच्यापासून भीती वाटत होती, आनंद वाटत नव्हता. भक्तांना जेव्हा देव दिसतो, पाहता रूप आनंद साठवे आणि पाहता रूप भीती साठवे. म्हणून बाप रुक्मा देऊर सगुण निर्गुण आणि रूप विटेवरी दाविली खूण. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ही जी विटेवरचा परमात्मा आहे त्यांनी आम्हाला दाखवली ही खूण. सगुण निर्गुण दयाची अंगे आणि तोची आम्हा संगे क्रीडा करी. म्हणून पंढरीची वारी म्हणजे सख्याचं दर्शन, सख्याची भेट, आणि त्याच्या करता माऊली आवडीने म्हणतात, माझे जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेईन गुडी. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये महाराज म्हणाले, बाप रखुमा देवी वरू सगुण निर्गुण,
बाप रखुमा देवीवरून सगुण निर्गुण 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 रूप विठ्ठवरी रूप विठ्ठवरी दाविली गुण रूप विठ्ठवरी रूप विठ्ठवरी दाविली खुण पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले रूप विठ्ठवरी दाविली खुण रूप विठ्ठवरी दाविली खुण पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले बाबा रखुमा देवीवरून सगुण निर्गुण 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 रूप विठ्ठवरी दाविली खुण रूप विठ्ठवरी दाविली खुण पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले मनरंगले मनरंग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मंगली